शक्तिपीठ महामार्गामध्ये ज्यांची जमीन जाणार आहे, पण गावातून किंवा परिसरातून शक्तिपीठ महामार्ग जातो त्या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत। एक तर हा रस्ता उंचावरून जाणार आहे, किमान 20 ते 25 फूट उंचीचा भरावा पडणार आहे आणि त्यामुळं सरळ सरळ गावांची फाळणी होणार आहे। आजही वारणाकाठच्या गावातले लोक जुलै महिना आला की जीव मुठीत धरून राहतात, पण असा पाण्याचा वेढा पडल्यानंतर वर्षाला जुलै महिन्यामध्ये स्थलांतरित करणार आहोत का आपण? हे सारे प्रश्न या शक्तिपीठ महामार्गामुळे निर्माण होणार आहेत। पैसे मिळणार आहेत हे धादांत खोटं आहे। 80,000 कोटी रुपयाची ठेकेदारांची थकबाकी अजून झाली नाही, अशा ठेकेदारांची की ज्यांनी 20% सरकारमध्ये असणाऱ्या लोकांना आधीच कमिशन दिलेलं आहे, तरी सुद्धा त्यांचे पैसे मिळत नाहीत। आणि मग शेतकऱ्यांनी याचाही विचार करावा। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा अन्य जे काही सध्या प्रचलित असणारे रस्ते आहेत, त्या रस्त्याला थोडंफार रुंदीकरणासाठी अधिग्रहण झालं असेल तर ते मुळातच अस्तित्वात असणारे हायवे असल्यामुळे तिथला बाजारभाव जास्त असल्यामुळे त्यांना चांगले पैसे मिळतात। परंतु शक्तिपीठ महामार्ग हा पूर्णपणे नव्या भागातून जात असल्यामुळे तिथला बाजारभाव अत्यंत कमी आहे आणि त्याच्यातून त्यांनी जे काही फुटपट्ट्या लावल्यात ते जर तपासलं तर अतिशय नगण्य असे पैसे येणार आहेत। म्हणजे आज एरवी ज्या जमिनीला रस्ता सुद्धा नाही त्या जमिनीची साधारणपणे या परिसरातले एकरी किंमत 20-22 लाख रुपये आहे, तेवढे सुद्धा मिळणार नाहीत। हे शेतकऱ्यांनी जरा ध्यानात घ्यावं। पन्हाळा, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील शक्तिपीठ बाधित गावं शिवाय महापुरामुळे ज्या गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा गावातला एक संयुक्त मेळावा सर्वपक्षीय असा 15 मे नंतर आम्ही लवकरच कुर्लप येथे ही सभा आम्ही घेणार आहोत। आणि त्यावेळी या शक्तिपीठ महामार्ग पाठीमागे कोण आहे, कुणाचा स्वार्थ साधला जाणार आहे, कुणाचे खिसे भरले जाणार आहेत आणि कुणाचं वाटोळं होणार आहे, याचा सविस्तरपणे आम्ही सखोल पंचनामा करू।